आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम। मनसेची निमंत्रण पत्रिका समोर दिवाळीत पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार। वरळी डोममधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी। कोणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको, अजित पवारांनी सुनावलं। माझा आणि निलेश घायवळचा दूरदूर संबंध नाही। निलेश घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे। अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला। राम शिंदे यांचा आरोप। मला असं वाटतं की ह्यांना काय सगळ्यांचं उत्तर दिलंय का संरक्षणाचं? सरकार आहे, गृहमंत्री आहे, एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत ते, त्याच्यामुळं आणि त्याच्यात LCB आहे, CID आहे, DSB आहे, हे सगळं काम करते ना, वर्कआउट करेन, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही। माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्याची काळजी घेतील। राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर। पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं। ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? प्रकरण अंगलट आल्यानं गोलगोल फिरवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही ते सांगा, रोहित पवारांचं आव्हान। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस। चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश। समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना पाठवली नोटीस। नोटीसमधून धंगेकरांविरोधात 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कामगार नाही, समीर पाटील यांचा दावा। घायवळ प्रकरणात धंगेकरांचे समीर पाटील यांच्यावर आरोप। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे अजित पवारांकडे बघून हसले। काही लोक योजनेबाबत अफवा पसरवतात। शिंदेंचं अंबादास दानवेंना उत्तर। ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा केली जाते। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झाली। मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार, तटकरेंची माहिती। मुंबईतील अनेक भागात आय लव्ह देवभाऊचे बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि JCBचा फोटो। आय लव्ह बुलडोझर बाबा असेही बॅनरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो।